आपण मंथन म्हणजेच प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली यातली आता पुढचे गणिताचे टॉपिक बघूया। 5वा टॉपिक आहे दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे। यामध्ये 1 ते 9 या अंकांपैकी कोणतेही 2 अंक एकदा घेऊन तयार होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या ते अंक चढत्या क्रमाने लिहिले असता तयार होते। म्हणजे लहानात लहान संख्या तुम्हाला तयार करायची असेल तर चढता क्रम लावायचा आहे आणि जर तेच अंक तुम्ही उतरत्या क्रमाने लिहिले तर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या तयार होते। उदाहरणार्थ 7 5 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या 57 व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 75। मग 1 ते 9 या अंकांपैकी कोणतेही 2 अंक एकदा घेऊन 2 अंकी जास्तीत जास्त 2 संख्या तयार होतात। उदाहरणार्थ 8 व 3 या 2 अंकांपासून 83 व 38 या 2 अंकी 2 संख्या तयार होतात। यावर त्यांनी नमुना प्रश्न दिलेला आहे। म्हणजे अंकांचा तुम्ही जर चढता क्रम लावला तर लहानात लहान संख्या तयार होते आणि उतरता क्रम लावला तर मोठ्यात मोठी संख्या तयार होते। एक आहे 4 व 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती। आता लहानात लहान विचारली आहे 4 व तर मग काय करावं लागेल, आपल्याला उतरता क्रम लावावा लागेल। म्हणजे 4 आणि 1 41 लहानात लहान संख्या। सॉरी, आता इथं त्यांनी काय दिले 4 आणि अंक आता लहानात लहान संख्या करायची म्हणजे आपल्याला इथे उतरता क्रम लावावा लागेल। म्हणजे 14 म्हणजे लहानात लहान संख्या होईल 14 आणि 41 ही मोठी संख्या होईल, उतरता क्रम लावला की। स्पष्टीकरण पर्याय 1 व 3 मधील संख्यांचा दशकस्थानी 4 हा अंक आला आहे। त्यांनी इथं दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण पण आणि सांगितले 14 ही लहानात लहान संख्या तयार होते म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। अशा प्रकारे व्यवसाय 5 दिलेला आहे। संख्या वापरून त्यांचे तुम्हाला मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्या करता आली पाहिजे। फक्त चढता क्रम लावल्यावरती कोणती संख्या तयार होते त्या लहानात लहान आणि उतरता क्रम केला तर मोठ्यात मोठी संख्या, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करता येते। 6वा टॉपिक आहे आपला 2 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम। चढत्या क्रमाने संख्यांचा क्रम लिहिताना संख्यांची आपसात तुलना करून सर्वात लहान संख्या, मधली संख्या, सर्वात मोठी संख्या अशा क्रमाने लिहितात। आता उदाहरण दिलेलं आहे त्यांनी 37 24 45। आता चढता क्रम लावायचा आहे आपल्याला। म्हणजे आपण काय करणार, अगोदर लहान संख्या 24, त्यानंतर मधली संख्या 37 आणि 45। आता संख्यांचा उतरता क्रम लिहिताना आपण काय करतो, सर्वात मोठी संख्या, नंतर मधली संख्या आणि सर्वात लहान संख्या। उदाहरण दिले त्यांनी 6 41 29। आता काय करायचं, सर्वात मोठी संख्या यातली कोणती 41 ती अगोदर लिहिली 41, त्यानंतर मधली संख्या 29 ती मध्ये लिहिली आणि लहान संख्या 6 ती इकडे लिहिली। म्हणजे हा झाला संख्येचा उतरता क्रम। पुढे त्याच्यावर आधारित त्यांनी नमुना प्रश्न दिलेला आहे 32 23 आणि 74 या संख्यांचा उतरता क्रम कोणता आहे। मग उतरता क्रम काय करावं लागेल, सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 74, मधली संख्या 32, त्यानंतर लहान संख्या 23 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिला आहे त्यांनी 50 30 आणि 90 या संख्यांचा चढता क्रम कोणता। चढता क्रम करताना काय करायचं, सर्वात अगोदर मोठी संख्या म्हणजे 90, त्यानंतर मधली संख्या, हे चुकीचं आहे। मग पर्याय क्रमांक इथे दिलेले आहे, चढता क्रम लावायचा आहे। सॉरी, सगळ्यात लहान संख्या अगोदर चढता क्रम लावताना 30, त्यानंतरची थोडी मोठी 50, त्यानंतरची सर्वात मोठी 90 म्हणजे हा आला चढता क्रम। उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। आता असा व्यवसाय 6 दिला आहे। व्यवसाय 6 मध्ये त्यांनी पहिला प्रश्न एक सोडून दाखवते मी 4 7 1 या संख्यांचा चढता क्रम कोणता। चढता क्रम करताना काय करतो, सर्वात लहान संख्या अगोदर येणार चढता क्रम, त्याच्यानंतर मधली संख्या 4 1 4 आणि 7 म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। अशा प्रकारे हा व्यवसाय 6 सोडवायचा आहे मुलांनी। व्यवसाय 6 मध्ये एकूण 15 प्रश्न। 7वा टॉपिक येतो 1 ते 100 अंकांवरील प्रश्न। 1 ते 100 या संख्यात 1 हा अंक सर्वात जास्त म्हणजे 21 वेळा येतो। हे जे 4-5 मुद्दे आहेत ना ते तोंडपाठच करायचे। 1 हा अंक 21 वेळा येतो, त्याच्यानंतर 0 हा अंक 11 वेळा येतो, 2 ते 9 हे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात। 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक असलेल्या एकूण 9 संख्या आहेत। मग कोणत्या 9 संख्या आहेत की ज्यांच्या एकक स्थान आणि दशक स्थान समान अंक आहे, 11 22 33 अशा ह्या 9 संख्या आहेत 99 पर्यंत। पुढे 1 ते 100 या संख्यात एक अंक असलेले एकूण 10 संख्या आणि 2 ते 9 हे अंक असलेले प्रत्येकी 19 संख्या येतात। 1 ते 100 मध्ये एक अंक असलेल्या 10 संख्या आणि 2 ते 9 हे अंक असलेले प्रत्येकी 19 संख्या येतात। आता यावर आधारित पुढे नमुना प्रश्न आहेत। 1 ते 100 या संख्यांमध्ये दशकस्थानी 2 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती येतात। तर दशकस्थानी 2 अंक असलेल्या किती संख्या आहेत इथे दिलेल्या आहेत त्यांनी
एकक आणि दशक स्थान समजलं तर नक्कीच मुलांना या संख्या काढता येतात. मग अशा एकूण 10 संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. की त्या प्रश्न काय विचारला की दशक स्थानी 2 हा अंक पाहिजे. मग आता ह्या ज्या संख्या मांडल्या त्यांच्या दशक स्थानी 2 आहेत. एकक स्थानी 0, दशक स्थानी 2, 21. एकक स्थानी 1, दशक स्थानी 2. म्हणजे ह्या संख्या व्यवस्थित वाचन करायच्यात मुलांनी आणि त्या संख्या त्यांना काढता येतील. ओके. पुढे व्यवसाय 7 दिलेला आहे, हा सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.